दिघे कुठे हो काकू माहेरी फुल मजा का तुम्हाला काय तुमचे रोड काय ते कोणाला गपचिप लग्न खात्या पुरगी बघा आता माझ्या पारा एवढं लवकर 20 वर्षीच नाही लवकरच बघून टाकायचं हे गाव आहे आमच्या मामा ते घर आहे का हा ह्याची चावी माम लोकांकडेच असते कुणाकडे माम लोकांकडे फायनली आता इथं पोचलो गाडीला इथं पार्क केली आता जाऊ जरा मंदिरात पाय वगैरे पडू मला घर बीर दाखवतो आमच्या मामाचं आमचं दिसले का मम्मी मम्मी बघ ते बसली बघ कोण वाट बघून आता वर गेलो कोण वर दिले ना जाऊ दे ना मग हो काकू माहेरी फुल मजा का तुम्हाला काय तुमचे रोड काय ते कोण आलं कदम गँग कोण आलं हा आमचं बरं आहे का आत्ताच आलो मग हे ना काय दोस्त आलं यांनी हे कुठे काय ते नवनाथराव नमस्ते भाऊंना सांगितली ओळख नाही आमच्या नंतर लक्षात आलं की हा मुलगा तुमचा मागच्या वर्षी आला होता मागच्या वर्षी मला येऊन भेटून गेलाय तो आणि तुमच्या घरी आलत की माग लग्नाला गपचिप लग्न खात्यात पुरगी बघा आता माझ्या पाराला एवढं लवकर 20 वर्षीच नाही लवकरच बघून टाकायचं आणि ती पोरं आपलेच नात येत नाही होय? ती पोरं आणि पुरीची आईच नाही तर तंडत हे गाव आहे आमच्या मामाचं ते घर आहे का हा ह्याची चावी माम लोकांकडेच असते कुणाकडे माम लोकांकडे किती मोठं आहे घर आहे असं चांगलं मोठं त्यांना मी 2 वेळा मागायचा प्रयत्न केला घरची चावी पण ते म्हणतात की इकडे तिकडे काय मी त्यांना द्यायची नसेल किंवा ही आज काय मोबाईलचं खरं नाही वाटतं 2 वेळा पडला एकदा भाग्येश हातातून पडला तर वाटत टचकीन असं फुटला आणि आत्ता बी फुटलं तर आता पण असं हे पडलं त्याला ओ बाई डिस्प्लेट निघलं काय डिस्प्लेट निघलं रो डिस्प्लेच निघला वाढतं वाटतं काहीतरी खर्च डिस्प्ले काहीतरी चिटकून होईल वाटतं तर काय झालं बघू दे हातात ना सटकलं यार कसं काय सटकलं काय नाही तर आत्ता इथं जेवण वगैरे झालं मस्त आहे भात आणि वरण मस्त होता ती शाक भाजी पण काय भारी होती टेस्टी दाखवायचा प्रयत्न करणार होतो पण लय गर्दी होती रे मोबाईल काढला पण भीती वाटत होती मला पण आता ते झालं आता सगळं आता मी आणि बाकी जाणार तर घरी मजा आली बरं भाई निवांतमध्ये येईल ना ज्या दिवशी इथं त्या दिवशी सगळं एक्सप्लोर करेल मी तर इथं हे गड आहे ना तर गड बघायला येणार आहे हे पण आणि हा तवा मंदिर तुम्हाला पण रिलॅक्समध्ये सगळी माहिती सगळं सांग हा मजा आली बरं भागेश परत मागं पाडला हातात परत पाडला आत्ता मागं हे काय कुठली स्टाईल आहे ऐक ना माझा आपण नको ना करू आपण कुठं तवा तू भाई वाटा लागलाय आम्ही भाई गुंडगिरी भाई वाटा लागलाय तसलं वाटा लागलंय रे अण्णा वाटतोय ना मी कसला अण्णा वाटतं तेव्हा अण्णा गुंडगिरी वाटा लागला तू नाही ते असते स्टाईल आपल्याकडे कुठली स्टाईल आहे तुझी स्टाईल असते अशी मग लग्नात आता जायचं का थांबायचं इथं येड्या उशीर होते चल झाले दर्शन वगैरे झाले बोलायचं भाई तुझ्यामुळे 2 वेळा मोबाईल पडला पण 2 वेळा दुसरं वर्ष डिस्प्ले असं थोडासा निघून आलाय एक वेळ तुझ्यामुळे निघला थोडासा निघलाय बघू बघू ना आता काय होतं आत्ता घड्याळात 3 वाजलेत भाग्येश जरा मग अशी बोल होता नाही का जरा पाण्याचं ठिकाण तिथं जरा थांबव नाही का अरे भाग्येश ये की लवकर
आता मस्त तळ दिसलं इथं. तुला खोडं वळत नाही. जेव्हा इथं पाऊस पडत असतो ना, असला सुंदर नजारा असतो ना बघण्यासारखा. आणि सगळ्यात हाईट म्हणजे इथं भाई पैसे घेतात आतमध्ये येऊ द्यायचे. आत्ता इथं मे बी कोण नाही आहे, कारण की आत्ता पावसासारखं वातावरण नाही आहे ना. मस्त शेततळ आहे भावा. कसं आहे? एकच भारी बघ मासे बघ मासे बघ मासे बघ मासे बघ. बघ माशी. पाय टाकतो मी पाण्यामध्ये. मी पाण्यात पाय सोडलाय आणि मासे बघा त्या पायाच्या भोवती भोवती आलेले. हे बघ भाग्येश, पायाच्या भोवती मासे आलेले आहेत. आता मसाज करतील बघ पायाची. आपला पाय हळूहळू टाक, एकदम हळू. एकदम जोरात केलं तर मग ते येणार नाही. कशाला बघा मासे पायापाशी. पर मासे आपोआप तयार होतात का इथं असं कुठे पण? पायापाशी कसे थांबले भेंडी मासे. इकडे बघ. अरे जी पवार मला कसं तरी वाटतंय रे. अरे काय नव्हतं किती आली तिथे मित्रांनो, हे असं पहिल्यांदा बसले. मासे बघा किती आहेत. अरे तळपायाचे मासे करते, कुठली मासे करते ते काय माहित कुठली करतात. बहुतेक हे मासे नाही वाटतं ते मसाज करणं. तसे असतात का मासे? हो. अरे पण भारी आहेत ना रे मासे. किती क्यूट आहेत बघ ना, छोटे छोटे. बघ त्या पायापाशी केवढं जवळ आलं त्या पायाचे. हे बाबा काढतो मी, लय मासे यायला लागले. चांगलं आहे ना मग, काढते का? भीती वाटली मला. एखादा घ्यायचं का असा हातात? त्रास नाही द्यायचा. भाई चिक्की खायला येतात सगळे मासे. तरी मी अशी चिक्की टाकतो इथं असं करून. कसले मासे बघ ना काय. भाग्येश इथले जमा आलं तर भाग्येश. इथं पण झालं म्हणा. अरे छोटे छोटे मासे तर काय सुंदर आहेत मासे. तुला हातात पाहिजे का मासा? असं खायला येते का बघू नको. याला चावायचं एखादं पटकन नाही रे. बाटली दे बघू, मी बघतो. ही हाताला चावते धरते. हाताच्या बॉटलला भाई चटके देते ते. बरं झालं आता आयडिया आली. जस्ट टाइमपाससाठी एक मासा पकडला असाच नाही का. आता त्याला परत सोडून देणार आहे. माझ्या आल्यावर बागेश काय रे, हातात एक पण येत नव्हता ना. आला अलविदा होणे का टाइम आ गया है. थांब ना, बघू ना इकडे. उडी मारतो का बघू ना. अरे बघू ना इकडे तो कसा आहे मासा. अरे बाकी सगळे मासे गेले एवढे. उडी पण मारत नाही बघू ना. गो गेला पळून. असेल ना तर मग दोन तीन पडले भाई. हा होईल का? हा होईल. हा हे बघ इकडे बघ भाग्येश. बघू. 1 2 3 4 5 चपटा होता का तू? 6 7 पडले भाई. किती? 6 7 पडले भेंडी. पडलेत. हा 5 पडला असतो. पडले ना पर पडले. अजून हो तसंच दगड असंच आहे. असं पाहिजे. 2 3 4 5 6. हा मास्टर आहे इसके. पाणी येतं इकडं. 1 2 दोनच झाले आहेत. मजा आली भेंडी. आपण फिरायला येऊ ना.
नक्की येऊ भावा, सगळं करायला उरे झालं. काय भाग्येश. किती आहे? 21 आहे. 21 कधी एक काही सांगता येत नाही. आता सगळं झालंय व्यवस्थित मध्ये. आता माझा फोन तो ऑलमोस्ट स्विच ऑफ होतच झालाय, म्हणजे 2% चार्जिंग राहिली, तो कधी पण उडेल. भाग्येश आता 21% राहिलेलं नाही का चार्जिंग. पण भाई भाग्येशनी कांड काय केलं बघा बघा, मोबाईलची स्क्रीनच तोडून टाकली वेंडी. भाग्येश कसं वाटतंय मोबाईलची स्क्रीन तोडून तुला? स्क्रीन गार्ड तर तुटलंय. तेच तोडून कसं चुकून वाटतं पडलं. दुरुस्ती करू एक वाईट वाटतंय पण भाई? मस्त झाली भावांनो ट्रिप. देवा काय आपलं देवाचं उरूस होतं, एकदम मजा आली. पण हा आत्ता इथून घरी गेल्यावरती परत एकदम स्वच्छ आवरून बिवरून, स्वच्छ नाही स्वच्छच आवडतो आपण, 3:30 आवरून बिवरून मस्त की 6 वाजता लग्न तुला झालं. आराम करायचं होतं. हा ना, आता बेंडी तू म्हणला घरी इथं, जायला 4 तू म्हणला इथं थांबव, हे तुला निसर्ग बघायचं हे ते इथं थांबलो आपण. आता पाणी काढचं, आता जाऊ. काय चुकलं असेल तर माफ करा, लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. हो, ह्याचे पुढचं पण दाखवायचा प्रयत्न करतो, मोबाईलची चार्जिंग राहिलीच तर. आणि पंप्याचं लग्न आहे, सॉरी पंप्या भाऊच्या पुरीचं लग्न आहे, तर तिकडं जायचं आता. लग्न अटेंड करू आपण. लग्न जायला मे बी उशीर होईल, पण जाऊ, हजेरी तर लावून येऊ नाही का, कारण ते आपल्याजवळ थोडंसं जवळच येत ना. चला तर मग बघूया. काय चुकलं असेल तर माफ करा, लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. तोपर्यंत बाय.